मत्ते शुभवर्तमान याचे 4व्या अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 25 वचन लिहिलेले आहे. 25व्या अध्यायाचे सार असे आहे. येशू ख्रिस्त बप्तिस्मा घेतल्यानंतर 40 दिवस आणि रात्री संपूर्ण रीतीने येशू ख्रिस्तानं उपवास केले. 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनामध्ये पवित्र आत्माच्या अगुवाईनं केली आणि त्यानंतर शैतानाद्वारा त्याची परीक्षा घेणे. 3 भागामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आले. परीक्षेच्या नंतर तो नासरेतमध्ये आले. नासरेतचे लोक त्याला अस्वीकार केल्यामुळे तो कफरनहूमला गेले. जुबलून आणि नाफ्ताली प्रांताच्या लोकांना एक मोठे प्रकाश पाहिले. गलील प्रांतामध्ये तो सेवकाई करत असताना त्याच्यानंतर त्यानं आपले शिष्य आंद्रियास आणि शिमोनला आणि जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान या 4 लोकांचं बोलावलेले वर्णन लिहून आहे. 23 वचन पासून तर गलील प्रांतामध्ये येशू ख्रिस्त पूर्ण संचार करत लोकांना स्वस्थ केले. मग गलील, दक्पालिस, यरुशलेम, यहुदिया व यर्दनच्या पलीकडे देशातून लोकांचे थावण्यांचे थावे त्याचा मार्ग चालले. 4व्या अध्यायाचे सारांश आपल्याला असे दिसतो. तेव्हा शैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्यानं त्याला रानात नेले. येशू ख्रिस्त आत्माच्या द्वारा अरण्यात नेण्यात आले. येशू ख्रिस्त बप्तिस्माच्या नंतर उपवास केले. उपवासाच्या नंतर शिष्याची निवड नंतर सेवकाईचे आरंभ. येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली पाहिजे. त्याची पब्लिक मिनिस्ट्री आरंभ व्हायच्या अगोदर त्याची परीक्षा होऊन राहिली. देवाचे विधान असले असतो का प्रचारकचे सेवाच्या अगोदर त्याची तो परीक्षा घेतो. पौल तिमोथीला 2 तिमोथी 2वा अध्याय 2वा वचनमध्ये माझ्याद्वारा ऐकलेले उपदेश विश्वासमध्ये असलेला आणि सामर्थ्यमध्ये असलेला अशा लोकांना सोप. ते लोक इतर लोकांना सोपून शुभवार्ता सर्व लोकांकडे गेले पाहिजे असे करते. सामर्थ्य आणि विश्वास याचा पुरावा झाल्यानंतरच त्याच्यानंतरच सेवामध्ये प्रवेश मिळणार. येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्याला तयार केल्यानंतरच परीक्षा घेतल्यानंतरच त्या लोकाला सेवामध्ये पाठवले. यासाठी सेवामध्ये जायच्या अगोदर काही लोक प्रत्येक परीक्षामधून जात असताना आपण बघतो. मोशेची 40 वर्ष परीक्षा झाली मिद्यानच्या अरण्यात. त्यानंतर त्याला मिस्र देशामध्ये सेवासाठी पाठवण्यात आले. यहोशुआ मोशेपाशी त्याची परीक्षा झाली. त्यानंतर इस्रायली लोक कनान देशामध्ये पाठवण्यात आले. दावीद 30 वर्ष असताना त्याचे पूर्व हेब्रोनमध्ये 13 वर्ष त्याची परीक्षा झाली.
शाऊल राजाच्या द्वारा त्याची परीक्षा झाली. त्याच्यानंतरच तो राजा झाला. कोणतीच नसलेली परीक्षाच्या द्वारा सोलोमन राजा झाले आणि त्याचा पतन झाल्यानं तो पडला. परीक्षा न घेतल्याशिवाय देव कुणालाच कोणती सेवा नाही देत. देव एका व्यक्तीची संपूर्ण रीतीनं परीक्षा घेतल्यानंतर तो फिट असले तरच त्याला तो सेवा देतो. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्यानं त्याला रानात नेले. आश्चर्य आहे ना गोष्टी. पवित्र आत्माच त्याला परीक्षा होण्यासाठी शैतानाच्या हातीमध्ये देत आहे. आपल्या जीवनामध्ये परीक्षा होताना देवाला सर्व माहीत असतो. ते परीक्षा देव आपल्यासाठी जीवनामध्ये यासाठी अनुमती देतो. देव परखतो परंतु शैतान परीक्षा घेतो. कृपया करून हे फरक माहिती करा तुम्ही. देवाच्या अनुग्रहाच्या द्वारा मिळणारी प्रत्येक परीक्षा ते परीक्षा नसतो. ते परीक्षा योग्य आहे माहिती करासाठी. तो पडते का नाही पडते याच्यासाठी ती परीक्षा. लक्ष ठेवा, हा माझे सेवक आहे, हा माझे निवडलेले आहे यासाठी परीक्षा. पण शैतान परखत नाही, पण तो परीक्षा घेतो. देव परखतो, शैतान परीक्षा घेतो. ज्याची परीक्षा शैतान घेते त्याचा नाश होते, त्याचे पतन होते. देव घेतलेली परीक्षामध्ये त्याला आशीर्वाद असतो आणि तो उभा राहतो. हे फरक प्रत्येक लोकांना माहीत केले पाहिजे. पवित्र परमेश्वर, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला तोच त्याला परीक्षा घ्यासाठी घेऊन जात आहे. देवाचं नियंत्रण आपल्या जीवनावर आहे आणि तो आपल्या जीवनावर त्याचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे. येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला तो देवाच्या हातीमध्ये समर्पित केले. शैतान परीक्षा घेणार आहे आणि परीक्षा घेणाऱ्याच्या हातामध्ये देव स्वतःच त्याला हातीमध्ये देत आहे. इथे तुम्हाला मी एक कथा सांगणार, लक्ष देऊन ऐका. परीक्षाची का गरज आहे तुम्हाला इथे कळणार. एक राजा खूप प्रेमानं आपल्या मुलाला पालन पोषण करून राहिले. तो आपल्या बाळ अवस्थापासून तर तरुण अवस्थेमध्ये येताना त्याला तो आपल्या स्थळवर्त राजा बनवासाठी या युवराजला त्याला राजा होण्यासाठी अभिषेक करासाठी त्याला विद्या शिकवायचे निर्णय घेतले. यासाठी सर्वात पहिलं तो युद्ध शिकले पाहिजे, पराक्रम शिकले पाहिजे. तो युद्ध करणं शिकले पाहिजे. त्यासाठी तो आपल्या पुत्राला घेऊन अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये सिंह, वाघ आणि क्रूर प्राणी असतो. तो राजा आपल्या मुलाला अरण्यामध्ये सोडून एक रहस्यमय स्थळमध्ये उभे राहून तो त्याला बघून राहिले. आणि त्याच्या पुत्राला असे वाटू लागले का माझे वडील मला इथे सोडून गेले आणि मी मार्ग विसरलो आणि मी आपल्या घरी परत कसे जाणार. इतक्यातच एक क्रूर प्राणी त्याच्यावर हमला केले. त्या क्रूर प्राणीपासून स्वतःला वाचवासाठी तो त्याच्याशी युद्ध करत होते.
हे सर्व तो राजा बघून राहिले, पण त्यांना सांगितले नाही का तिथं तो आहे. आणि तो लढाई करू करू थकला, तेव्हा तो राजा समोर आला आणि त्याला सांभाळून घेतले. त्या लेकरानं आपल्या वडिलांना विचारलं, मला तू काहून सोडून गेले? तो त्याला सोडून नाही गेले, तू बाजूमध्ये असूनच त्याले बघून राहिले होते. त्या राजानं त्या युवराजला परीक्षा होण्यासाठी दिले. या स्टोरीच्या द्वारा आपल्याला का करतो? देव आपल्या बाजूमध्येच असतो परीक्षा होताना. आपण परीक्षाच्या वेळीस आध्यात्मिक आणि बलवंत होतो. आर्थिक समस्या का आहे नाही कळलेले लोकांना आर्थिक भरपुरी माहीत नाही होत. आजार का आहे आपल्याला माहीत नसले तर आरोग्य आणि स्वस्थता का आहे आणि ते कसे असतो ते आपल्याला नाही कळणार. प्राण संकटचे कार्य आपल्याला नाही कळले तर प्राणची का मूल्य आहे ते आपल्याला कधीच नाही कळणार. यासाठी देव आपल्यासोबत प्रेम करतो आणि आपल्यावर तो लक्ष ठेवतो. तो आपल्याला काहीच हानी नाही होऊ देत आणि संकटच्या वेळी तो आपल्याला सांभाळून घेतो. येशू ख्रिस्ताला देवानं पब्लिक मिनिस्ट्रीला डायरेक्ट नाही पाठवले. तो का आहे आपल्याला पण कळले पाहिजे म्हणून त्यानं त्याची परीक्षा घेतली. यासाठी देवानंच अनुमती दिली त्याच्या जीवनामध्ये परीक्षा होवासाठी. आणि देवाला माहीत होते का तो परीक्षावर जयवंत होणार. एक रेल्वे कॉन्ट्रॅक्टर एक नदीवरत त्यानं पूल बांधलं. त्याला आरंभ करासाठी त्यानं प्रधानमंत्रीले बोलावले. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री येणार होते. त्याच्या एक दिवस अगोदर तो ट्रेननं त्या पूलचे ट्रायल घेत होते. एक तरुण त्याला विचारले का तुम्ही पूलचं निर्माण झाल्यानंतर काऊन त्याच्यावर ट्रेनला घेऊन जाऊन राहिले? याला ट्रायल रन म्हणतो. पूलचे परीक्षण करून राहिले त्यानं असे सांगितले. उद्यापासून या पूलचे प्रारंभ होणार आहे का हा पूल पडणार आहे यासाठी तुम्ही ट्रायल घेऊन राहिले का? हे पूल पडणार नाही यासाठी परीक्षा नाही घेत आहे, पण हा पूल बलवंत आहे, सामर्थ्य आहे, मजबूत आहे हे सांगासाठी याची परीक्षा घेऊन राहिले. कशासाठी त्याचे परीक्षण करून राहिले? हे पूल पडणार नाही त्याच्यासाठी त्याचे परीक्षण घेऊन राहिले. येशू ख्रिस्ताचे परीक्षा घ्यायचे कारण तो पडणार नाही यासाठी त्याची परीक्षा घेतले. देव कोणास कधीच परीक्षा नाही घेत. तो कोणाची परीक्षा नाही घेत. परीक्षामध्ये नाही पडू देत याचा अर्थ आहे का तुम्हाला तो हारू नाही देत. कारण तो मानव असेल तर देव त्याला बलवंत करणार. प्रत्येक मनुष्याला देव बलवंत करतो परीक्षामध्ये तो नाही हारले पाहिजे म्हणून. त्याच्यावर विश्वास करणारा व्यक्ती या विधानाला प्राप्त करतो. येशूची परीक्षा शैतानाच्या द्वारा झाली. प्रत्येक विश्वासीनं हे सत्य माहीत केले पाहिजे का तू बप्तिस्मा घेतल्यानंतर शैतान येऊन तुझी विविध प्रकारने परीक्षा घेतील. येशू ख्रिस्त एक दृष्टांत देताना एक शेतीला घेतले आणि शेतीचे वेगळे वेगळे प्रकार असलेले मातीविषयी त्यानं सांगितले. चांगली असलेली शेतीमध्ये 60 आणि 100% त्या शेतीनं फळ आणले असे सांगितले. दगडावर असलेली मातीमध्ये पडलेली बी ते त्वरित
त्वरित वापले आणि जड न मिळण्यामुळे ते वारून गेले. काही बी झाडीमध्ये पडले आणि ते नाश होऊन गेले, आणि काही बिले पक्षी उचलून घेऊन गेले. बीचे दृष्टांत मध्ये येशू ख्रिस्तांना काय शिकवले? बी पेरणारा एकच आहे, बी पण एकच आहे, पण बी पेरलेले स्थळ वेगळे वेगळे आहे. बी पेरलेले चांगल्या जमिनीमध्ये आलेले चांगले फळ इतर स्थळामध्ये नाही आले. समजून घ्या तुम्ही. एक व्यक्ती फलवंत झाले पाहिजे म्हणले तर, एक व्यक्ती जीवन जगले म्हणले पाहिजे तरी, एक व्यक्ती आध्यात्मिकतेनं राहिले पाहिजे म्हणले तर तो व्यक्ती सिद्ध झालेला असले पाहिजे. त्या व्यक्तीची परख झाली पाहिजे, त्या व्यक्तीची परीक्षा झाली पाहिजे. युद्धामध्ये विजय होवासाठी दावीदच्या निमित्त देवानं शाऊल राजाला निवडले. शाऊलच्या द्वारा देवानं दाऊदचे नुकसान केले. त्याला युद्धामध्ये दावीदला देवानं कौशल्य बनवले. देवानं दावीदला युद्ध शिकवले. यासाठी देव शैतानाच्या हातामध्ये आपल्या पुत्राला देत आहे. परीक्षा घ्यासाठी तो अनुमती देऊन राहिले. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा आले तेव्हा घाबरा नको. तुमचा देव त्याला तुमच्या समोर आणले. त्याच्यावर तुम्ही जय प्राप्त करासाठी आणले. तुम्हाला हरवासाठी ती परीक्षा तुमच्या जीवनात नाही आली. माझ्या जीवनाच्या 30 वर्षाच्या सेवकाईच्या अनुभवामध्ये आर्थिक परीक्षा माझ्या जीवनात येतच राहतो, पण कधीच सेवा थांबली नाही. निरंतर देव या सेवाला जारी ठेवले आणि चालवतच येत आहे. जेव्हाची मदत तेव्हाच देव पाठवून राहिले. माझ्याकडे काय फायनान्शियल सोर्स नाही आहे. जसं एक शेतकरी आकाशाकडे बघून वर्षाची वाट बघतो, तसंच मी देवाकडे बघून वाट बघत असतो. प्रतिरोज परीक्षा आहे आणि प्रतिरोज विजयच आहे. एकाच दिवस आपली परीक्षा नाही संपत. प्रतिरोज आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतो आणि ही परीक्षा आपल्याला बलवंत करतो आणि देव परिस्थितीला इस्तेमाल करतो आणि आपल्याला मजबूत करतो. येशू ख्रिस्ताची परीक्षाची का गरज आहे? तो पडत नाही या जगाला कळले पाहिजे. तो परीक्षावर विजय झाल्यानंतरच तो सेवामध्ये आले. आज अनेक लोक सेवामध्ये राहून डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा, जीविकाचे घमंडमध्ये ते लोक पडून जात आहे. तुमच्या करतानीच अन्य जाती लोकांमध्ये माझे नावचे द्वेष होऊन राहिले. प्रभू आपल्या सेवक लोकांसोबत म्हणत आहे, निश्चित तोरण तुझी परीक्षा झाली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, योसेफची 13 वर्ष परीक्षा झाल्यानंतरच तो मिस्र देशाचे प्रधानमंत्री झाले. दानिएलची परीक्षा झाल्यानंतरच तो त्या देशाचे प्रधानमंत्री झाले. अश्वरोष त्याची परीक्षा झाल्यानंतरच मोद्रेक त्या देशाचे प्रधानमंत्री झाले. मोशेची परीक्षा झाल्यानंतरच तो अगवा झाला. दावीदची परीक्षा झाल्यानंतरच तो राजा झाला. तुमच्या जीवनामध्ये आलेले कष्ट, नष्ट, विपत्ती, समस्या बघून तुम्ही भयभीत होऊन राहिले का? हे सर्व तुम्हाला सामोर न्यासाठीच असे तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती निर्माण होतो. तुम्हाला देव सामोर न्यासाठी प्रत्येक परिस्थितीचा निर्माण करतो आणि ती तुमची पायरी आहे. परिस्थिती त्याच्याद्वारा देव तुम्हाला वर घेऊन जातो.
देव कधीच आपल्याला शैतानाच्या हातीमध्ये नाही देत. सैतानाच्या हातातून सोडवणारा देव सैतानाच्या हातामध्ये काऊन देणार? मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला सेवा करणारा व्यक्तीला उपवास प्रार्थना आवश्यक आहे. उपवासच्या प्रार्थनाच्या बिना शैतानवर आपण विजय नाही होऊ शकत, स्वयं येशू ख्रिस्तानं सांगितले. एक वेळा एक वडीलनं आपल्या लेकरांना येशू ख्रिस्ताच्या शिष्यजवळ आणून याला बरे करा असे म्हटले, पण त्या लोकांना त्याले बरे नाही केले. तेव्हा त्या मुलाचा वडील येशू ख्रिस्तापाशी येऊन म्हटले का तुझे शिष्यानं याला बरे नाही केले, माझी सहायता कर. येशू ख्रिस्तानं लगेच त्याला बरे केले. येशू ख्रिस्तानं सांगले का हे बिना उपवास प्रार्थनाचे नाही जात. एक व्यक्ती, एक सेवक उपवास प्रार्थनाच्या द्वारा तो बलवंत होतो. शैतानाला आध्यात्मिक रीतीनं हरवणारा तो वीर बनतो. येशू ख्रिस्ताच्या वीरच्या समोर असलेले युद्ध ते सेवाचे युद्ध आहे. त्याच्यासाठी तो 40 दिवस उपवास करून तयार झाले. मोशेनं 40 दिवस उपवास केले. तो 40 दिवस उपवास करून देवासोबत संगती करून एक मोठे नायकच्या तोरमध्ये उभरले. उपवासच्या द्वारा येशू ख्रिस्तानं त्या परीक्षावर जयवंत झाले. ज्या उपवासच्या द्वारा येशू ख्रिस्त जयवंत झाले, त्याच उपवासच्या माध्यमातून शैतानानं त्याची परीक्षा घेतली. जितके जास्त तू देवासाठी तयार होतीन, जितके जास्त तू देवासाठी कार्य करतीन, तितकंच शैतान तुझ्या जीवनामध्ये परीक्षा आणतो, तितकंच तो तुझ्या जीवनामध्ये अडचण आणतो. नेहमिया येरुशलेमचे फाटकचे निर्माणचे कार्य करायसाठी तो आला, तितक्याच त्याच्या जीवनामध्ये लोकांना अडचण आणले. त्यानं प्रार्थनाच्या द्वारा आणि उपवासच्या द्वारा आपल्या कार्याला आरंभ ठेवले. एस्तेर आपल्या देशाला वाचवासाठी 3 दिवस उपवास प्रार्थना केले. दानियलनं 21 दिवसाची उपवास प्रार्थना केली. एलिया उपवास राहून प्रार्थना केले. मोशे उपवास राहून प्रार्थना केले. दावीद उपवास राहून प्रार्थना केले. भक्त लोक उपवास राहून प्रार्थना केली. उपवास म्हणजे देवाच्या जवळ निवास करणे. आपल्या वेळला देवाला देऊन देवासोबतच आपले वेळ काढणे. प्रार्थनाच्या द्वारा, वचनच्या द्वारा, वचनवर्त ध्यान लावण्याच्या द्वारा अंतरात्म्यामध्ये असलेले सर्व पापाला स्वीकार करून, सोडून, पश्चाताप करून, नाश होणारी आत्माला उपवास करून, प्रार्थना करून निश्चित तोरण तुम्ही देवाचे नायक होतील. प्रत्येक ख्रिस्ताचे नायक उपवास करून तो आपल्या आध्यात्मिक जीवनाला बलवंत केले पाहिजे. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तो मनुष्य आहे, त्याला भूक लागली. तो थकला, त्याला झोप आली. त्याला भूक लागली. त्याच्यामध्ये संपूर्ण मानवतत्व होते. 1 योहान याचा 2वा अध्यायचे 15 वचन. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जरा कोणी जगावर प्रीती करतो तर त्याची ठाई पित्यांचे
प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुससारखी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. शैतान आपले संसारिक गोष्टीच्या द्वारा परीक्षा घेतो. एक नेत्राची वासना, दुसरी शरीरची वासना, तिसरी जीविकाचा घमंड. याच्या द्वारा तो परीक्षा घेतो. नेत्राची वासना याविषयी आपण खूप जागृत असले पाहिजे. तू आपल्या डोळ्यानं का बघून राहिले? तू आपल्या मनामध्ये का विचार करून राहिले? शैतान तयार आहे, हुशार रहा. तुझे डोळे तुले धोके देत असेल तर त्याला काढून फेकणे बरे आहे असे शास्त्र सांगतो. कारण डोळे ठेवून नरकामध्ये जाण्यापेक्षा बिना डोळ्यानं स्वर्गामध्ये जाणे उत्तम आहे. याचा अर्थ भौतिक डोळे काढणे नाही. तुझ्या डोळ्याला जे धोका आहे त्याला काढून फेक तू. त्याच्यासाठी तू बोंबलो नको. डोळ्याला प्रथम स्थान देऊ नको. येजकेलच्या ग्रंथामध्ये त्याची बायको त्याच्या डोळ्यासाठी काट्याचा कारण झाली. देवानं तिला एकच याच्यामध्ये काढून टाकले. येजकेलनं देवाची गोष्टी ऐकली. यासाठी डोळ्याची वासना, शरीरची वासना, जीविकाचा घमंड याच्या द्वारा शैतान परीक्षा घेतो. हेच 3 परीक्षा येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आले. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, परीक्षक. यशाच्या 14 अध्यायाचे 12 वचन मध्ये याच्या विषयी लिहून आहे. हे देदिया पण त्या प्रभाता पुत्र, तू आकाशातून कसं पडला? राष्ट्रास लोळविण्याचे तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणला, मी आकाशात चढेन, देवाचे तारंग गाहून माझे सिंहासन उचे करेन. देवानं त्याले आणि त्याच्या दूताला तेथून खाली पाडले आणि ते लोक इथे शासन करून राहिले. आकाश मंडल मध्ये असलेला दुष्ट आत्माला त्याचे नाव आकाशाचे हाकीम आहे. तेव्हा हा परीक्षक, हा शैतान येशूकडे आले. आज पुष्कळ ख्रिस्त विश्वासी या अफवामध्ये असतो का शैतान आपल्या जवळ नाही येत. शैतान आपल्याला बघले तर पळून जातो असे ते लोक म्हणतात. शैतान आले, देवानं त्याला अनुमती दिले. स्पर्जन नावाचे एक परमेश्वरीय भक्त होते. त्यांची कथा मी तुम्हाला सांगते. एक दिवस एक स्वार्थी शेतातून होत, एक बागेतून होत तो जात असते. सायंकाळी तो त्याच मार्गाने परत येताना शैतान एका झाडावर कन चालला आणि त्या झाडाला तो हालवून त्याला भेवारले. त्याला म्हणाले, म्हणते का रोज तू माझ्या मागे राहत होते ना, आज काऊन तू झाडाला हालवून राहिले? तेव्हा ते झाड हालणं थांबले म्हणते. असे लोक कथा सांगते. पण मी तुम्हाला म्हणतो का शैतान हमेशा आपले मागेच राहते. तो आपल्याला पाळासाठी, आपल्याला थांबवासाठी, आपले नुकसान करासाठी. येशू ख्रिस्ताकडे शैतान आले. तू देवाचा पुत्र असल्या तर या दगडांच्या भाकरी व्हावे अशी आज्ञा कर. तू देवाचा पुत्र असल्या तर
लक्ष द्या तुम्ही, तो तर देवाचाच पुत्र आहे ना. बघा इथे सर्वात अगोदर पहिला प्रश्न, देवाचे पुत्र असले तर, म्हणून त्यानं आरंभ केले. त्यानं अजून आपली सेवाचे आरंभ नाही केले आणि क्रुसापाशी पण हेच प्रश्न आले होते, तू देवाचे पुत्र असेल तर. का सैतानाला माहित नाही का तू देवाचा पुत्र आहे? हा सैतान मार्क याचा 5वा अध्याय मध्ये म्हणतो, देवाचा पुत्र आम्हाला दुःख नको देऊ. आणि मोठ्यानं ओरडून बोलला, हे येशू, परत परत देवाचे पुत्र, तुझा माझा काय संबंध? मला पिढीशील तर तुला देवाची शपथ. मग इथे शैतान बोलते का तू देवाचे पुत्र असेल तर, का त्याला माहित नाही का तू देवाचा पुत्र आहे? आहार शरीराची गरज आहे, यासाठी तू देवाचा पुत्र आहे म्हणून या दगडाचे भाकर बनव. तू आज्ञा दे, ते भाकर होतील. इथं तुम्हाला मी काय विषय सांगणार, तुम्ही लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्टी, दगडाला ख्रिस्त रोटी बनवू शकते का नाही? हो, तो दगडाला रोटी बनवू शकते. त्यानं पाण्यापासून द्राक्षरसचे निर्माण केले. दगडापासून तो अब्राहमला संतान उत्पन्न करणार असे सांगण्यात आले ना. मातीपासून मनुष्याला निर्माण केला, तो करू शकतो. जमीनमधून तो वृक्षाचा निर्माण केले, तो करू शकतो. तो सर्व काही करू शकतो. पण प्रश्न इथं असे आहे का तो करणार का नाही? तो दगडाच्या रोट्याहून रोट्या बनवू शकतो. तू देवाचा पुत्र असन तर रोटी बनव. म्हणजे तू आपल्या अधिकारचा इस्तेमाल करून पुरावा दे. तू देवाचे पुत्र असन तर दगडाची रोटी बनव आणि पुरावा दे. कारण भाकर त्याची गरज होती आणि तो अरण्यामध्ये होते. कारण अरण्यामध्ये आहार नाही आणि तिथे आहार मिळणार नाही. 40 दिवस त्यानं उपवास केले आणि त्याला भूक लागून होती. कसे करून तू आपल्या अधिकारचा इस्तेमाल कर आणि भाकर बनव. तू आपल्या अधिकारचे उपयोग कर, हेच तर परीक्षा आहे. सैतान येशू ख्रिस्ताला चुनौती देऊन राहिले. सैतानाचे प्रत्येक प्रश्नाचे जागरूकताने त्याचे उत्तर द्यायचे. तो आपल्याला प्रश्न यासाठी करते का तो सेल्फ गोल करासाठी, आपण स्वतःहून स्वतः पडासाठी, स्वतः आपण आउट व्हासाठी. कोण सांगितले दगडाला रोटी बनवलं तर तू देवाचा पुत्र होणार? आणि तो दगडाला रोटी नाही बनवले तर का तो देवाचा पुत्र नसते का? हाच विषय उत्पत्ती याच्या 3वा अध्यायामध्ये हवासोबत बोलताना सैताननं म्हणाले होते, त्या फळ खाल्ल्यानं तुम्ही मरणार नाही, पण तुम्ही देवासारखे होईन, असं त्यांना त्या लोकाला सांगितले. ते लोक तर देवाच्या स्वरूपामध्ये, देवाच्या समानतामध्ये बनवले गेले आहे आणि ते देवासारखे होणार हे का आहे? सैताननं त्यांची परीक्षा घेतल्या तेव्हा त्या लोकाला समजून नाही आले आणि ते लोक पडले. ते फळ खाण्याच्या द्वारा ते लोक परीक्षामध्ये पडले आणि ते लोक पडले. ते फळ खाण्याच्या द्वारा ते लोक स्वतःच्या परीक्षामध्ये ते लोक पडले. तेच शैतान आहे आणि तेच परीक्षा आहे. अगदी इतर लोकांना
परीक्षा घेतल्यासारखी तो तुझी पण परीक्षा घेणार. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पोतीपूरची बायको योसेफची परीक्षा घेतच आली. दररोज ती बोलतच होती, दररोज ती परीक्षा घेतच होती. आणि एक दिवस कोणी नसले तेव्हा ती त्याला पकडले आणि म्हटली का माझ्यासोबत नीच. आणि प्रत्येक तरुणच्या जीवनामध्ये हेच परीक्षा येतो. यासाठी पौल म्हणतो का तरुण तू आपले जवानीचे रक्षण कर. तुझ्या तरुणपणी तू आपल्या यौवनचे सुरक्षा कर. यासाठी सैतानाचे काम कराचे विधान एकच आहे, त्याचे अग्निबाण एकच आहे. त्याला थांबवण्यासाठी इफिसीकरांच्या पत्रामध्ये प्रार्थना करायला सांगितले. बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही देवाचे पुत्र असेल तर तुम्हाला दगडाची रोटी भाकर बनवायची गरज नाही. तुझ्याकडे अधिकार असताना तुला सैतानाची ऐकायची गरज नाही. आपले आधार देवाचे वचनच आहे. परंतु त्यानं असे उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघलेले प्रत्येक वचनानं वाचेल असे लिहिलेले आहे. मनुष्य फक्त रोटीनच नाही, मग तो कसे जगणार? तर देवाच्या मुखातून निघलेले प्रत्येक वचन माणूस जिवंत राहील. बघा, आपले विश्वास का आहे आणि आपल्या जीवनाचा आधार का आहे? आपले जीवनाचा आधार देव आहे. मनुष्य पाप करायचा अगोदर, आदाम आणि हवा पाप करायचा अगोदर त्याचे जीवनाचे आधार का होते? ते लोक आपल्या इच्छानं भौतिक आहार खात होते. अगर ते लोक भौतिक आहार नाही खाल्ले असते तर का मेले असते? ते लोक भौतिक आहार केली तरच जगणार असे तिथं आहेच नाही. हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. आदाममध्ये असलेला जीवन देवाकडून आलेले होते. आदामपाशी असलेला जीवन, भौतिक आणि आध्यात्मिक जीवन हे देवाच्या द्वाराच त्याला मिळाले होते, आहारच्या द्वारा नाही. अनुवादची पुस्तक याचा 8वा अध्याय 3रा वचन, ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघलेल्या प्रत्येक वचनानं वाचेल. त्यानं तुला लीन केले, तुझी उपसमोर होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजांस ठाऊक नसलेला जो मन्ना त्याचे योग्यानं त्यानं तुझे पोषण केले. स्वर्गातून पाठवलेला मन्नाला या जगामध्ये कोणती शेती नाही आहे ना? आधार यासाठी जगामध्ये असलेले कोणतीच मटेरियल नाही. पालन पोषण न करता स्वर्गातून देवानं मन्ना पाठवून इस्रायली लोकांचं पालन पोषण केले. याच्याद्वारा आपल्याला का करतो? मनुष्य केवळ भाकरीनच नाही पण देवाच्या मुखातून निघलेले प्रत्येक वचनच्या द्वारा तू जिवंत राहतो. स्तोत्र संहिता 110 म्हणतो का तुझ्या वचनच्या द्वारा मी जिवंत आहे आणि माझ्या दुःखामध्ये तुझे वचनच माझे आधार आहे. देवाच्या मुखातून निघलेले वचन, वचन म्हणजे वचनच आपल्याला वाचवतो. 3.5 वर्ष शमरोनमध्ये पडलेले दुष्काळमध्ये एलियाचे पालन पोषण झाले. कसे? देवाच्या मुखातून निघलेले वचनच्या द्वारा. देवाच्या वचन ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये काहीच भौतिक
संबंधित विषयाची समस्या त्यांना नाही होत. देवाच्या इच्छाच्या अनुसार असलेली सेवामंदी त्या लोकांचे प्रत्येक गरज देवच पूर्ण करतो असे काही अनुभवी सेवक लोक सांगतो. मनुष्य केवळ रोटीनच नाही, देवाच्या वचनच्या द्वारा तो जगवतो. याकोबनं म्हणलं, मी ज्या स्थळी जाऊन राहिलो त्या स्थळी तुम्हाला खासाठी अन्न, घालासाठी कपडे आणि राहाची माझी सुरक्षा केली, तर तू माझा देव होणार. देवानं त्याला सुरक्षा दिली का नाही? देवानं त्याला आहार दिले का नाही? देवानं त्याला वस्त्र दिले का नाही? याकोब पद्मराममधून परत तो येत असताना तो देवासमोर रडला. तो म्हणला की देवा, मी योग्य नाही. एक वेळा मी येताना माझ्या हातामध्ये फक्त एक लाठी होती, पण आज माझ्याकडे 2 मोठ्या मोठ्या टोळ्या आहे. याकोब सोबत देवानं केलेले करार देवानं याकोबच्या जीवनामध्ये पूर्ण करून दाखवले. मी आज 30 वर्ष झाले सेवामध्ये येऊन, तेव्हापासून देव माझे पालन पोषण करतच येत आहे. देवानं कधीच मला उपाशी नाही ठेवले. मी देवाच्या नावानं तुम्हाला सांगून राहिले. तू देवाचे पुत्र असेल तर दगडाला भाकर बनव. येशू ख्रिस्तानं म्हटले, मनुष्य केवळ भाकरेनच नाही, परंतु देवाचे निघलेले प्रत्येक वचनच्या द्वारा तू जिवंत असतो. वचनच्या द्वारा शैतानावर आपण विजय प्राप्त करणे शिकले पाहिजे. येशू ख्रिस्तानं वचनच्या द्वारा जय मिळवले. तुम्ही लक्ष द्या, एकच परीक्षाच्या द्वारा शैतान निघून नाही जात. त्याच्यानंतर लगेच दुसरी परीक्षा त्यानं घेतली. परीक्षाच्या नंतर परीक्षा. तुम्ही आपल्या प्रार्थनाच्या जीवनाचे निर्लक्ष केले तर तुम्ही परीक्षामध्ये पडणार. हुशार होऊन जावा. आध्यात्मिक जीवनाला तू निर्लक्ष करशील तर परीक्षामध्ये पडणार. देवावर तू आधारित राह. प्रार्थनाच्या द्वारा, वचनच्या द्वारा, आध्यात्मिकताच्या जीवनच्या द्वारा, वचनच्या द्वारा आणि धैर्याच्या द्वारा तू शैतानाचा सामना केले पाहिजे. इफिसियोची पत्रिका 6व्या अध्यायामध्ये सांगतो का तू सर्व कवच धारण कर. नीतीची झिलमला घे म्हटले होते, विश्वाची ढालला घे म्हटले होते, आत्म्याची तलवारला घ्यायला सांगितले होते आणि तारांचे टोप घ्यायला सांगितले होते आणि शुभ वर्तमानाचे जोडे घालायला सांगितले. सत्यानं कमर बांधायला सांगितले. तुला आध्यात्मिक वस्त्र पाहिजे. झिलम, ढाल, तलवार, टोप, जोडे. जसे एक मिलिटरी मॅन घालतो तसे शस्त्र आध्यात्मिक रीतीनं विश्वासीला पाहिजे. शैतानानं सोडलेले अग्नी बनवला तवा तू थांबवू शकणार. शैतानानं घेतलेले परीक्षामध्ये विश्वास, वचन, तारण, अनुभव आणि सत्याचं जीवन तुझ्याकडं असले पाहिजे. मग शैतानानं त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कांगोवर उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असले तर. शैतान हा पॉइंट सोडून नाही राहिला का तू देवाचा पुत्र असले तर. जगामध्ये तू स्वतःला समर्थ आहे म्हणून तू पुरावा दे तुझा. का साबित करायचा आहे, कोणासाठी साबित करायचा आहे आणि काऊन साबित करायचा आहे. साबित नाही केले तर का तू देवाचा पुत्र नाही होऊ शकत का.
समुद्र त्याला भ्याले आणि हा कोण आहे म्हणून ते फार घाबरले. त्याच्या शब्दाच्या द्वारा पुष्कळ मासे त्याला मिळाले. त्याच्या शब्दाच्या द्वारा मेलेला लाजरस जिवंत झाला. त्याच्या वस्त्राला स्पर्श केले तर रक्त वाहिलेली स्त्री बरी झाली. त्यानं तलिता कुमी म्हणल्या तेव्हा ते मेलेली लहान कन्या जिवंत झाली. त्यानं यफ्था म्हणले तेव्हा बहिरे कान उघडले. त्यानं कोणाला पुरावा द्यायला पाहिजे. आता दुसरी परीक्षा. आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण असे लिहिलेले आहे. पुष्कळ लोकांना वाटते का देवाच्या मंदिराजवळ राहिले तर परीक्षा नाही येत आणि देवाच्या मंदिरामध्ये शैतान नाही येत असं त्या लोकांना वाटतो. पुष्कळ लोकांना असं वाटते का बस देवाच्या मंदिरामध्ये गेलं तर पूर्ण होऊन जाते. पण इथं बघा, देवाच्या मंदिरात नाही, देवाच्या मंदिराच्या शिखरवर्त घेऊन जाऊन त्याची परीक्षा घेत आहे. समजून घ्या शैतान म्हणजे का आहे. माहिती करून घ्या शैतान म्हणजे का आहे. अंधश्रद्धाचे शिकार नको व्हा. देवाच्या मंदिरामध्ये आले तर आशीर्वाद मिळतो. मरले तरी लोक आज पुष्कळ लोक धावत येत आहे. तुम्ही लोक आपल्या घरी नको राहा, देवाच्या मंदिरामध्ये या. शैतान तुम्हाला काही नाही करत असे गलत शिक्षा देण्यात येत आहे. त्याला मंदिराच्या शिखरवर्त घेऊन जाऊन तिथून त्याला लव म्हणत आहे. स्तोत्र साहित्यामध्ये 91 अध्यायाचे वचन शैतान पण इथे म्हणून राहिले. देवच फक्त देव आपल्या वचनचा इस्तेमाल करतो असे नको समजा. शैतान पण देवाचे वचनचा इस्तेमाल करतो. यासाठी हुशार राहा. ते वचन कोणाला कशासाठी काऊन सांगितले गेले आणि ते तुम्हाला माहीत नसले तर तुम्ही पण वचनच्या द्वारा तुमच्या सोबत धोका होईल. वचन वचनच असते आणि ते सत्य आहे. आणि वचनला आपण चुकीनं घेतले तर आणि तू वचनला चुकीनं घेशील तर तू पडणार. तुम्हाला एक हसाची गोष्टी सांगू का. पुष्कळ लोक कॅलेंडर मध्ये वचन वाचून जातो. त्या लोकाला आवडते वचन मिळले तर ते लोक खूप आनंद होतो आणि नाही मिळले तर त्या लोकाला वेगळेच वाटतो. पुष्कळ लोक डोळे बंद करून बायबलला उघडतो आणि जे वचन त्यांच्या समोर येतो ते वचन ते लोक वाचतो. आणि चांगले वचन मिळले तर ते लोक आनंदित होतो आणि वेगळेच वचन आले तर हे नसन म्हणून अजून ते लोक बघतो. एक व्यक्ती डोळे बंद केला आणि बायबल उघडला आणि बायबलला तो बघितला. यहूदा इस्करियोत त्यानं फाशी लावून मेले असे तिथं लिहून होते. आणि तो त्याला बघितल्यानंतर सकाळ सकाळ असे वचन मिळाले आणि तो अजून डोळे बंद केले आणि अजून त्यानं आपली बायबल उघडली. तू पण जाऊन असेच कर. त्यानं त्या वचन सोबत लिंक केले. ऐकून राहिले का. ज्याला सांगितले वचन त्याच्यासाठीच आहे. ज्या संदर्भामध्ये सांगितले वचन त्या संदर्भामध्येच आहे आणि ज्या व्यक्तीसोबत बोलून राहिले त्याच व्यक्तीसाठी आहे. त्याला घेऊन आपण स्पिरिच्युअल होवाची कोशिश करतो पण ते स्पिरिच्युअलाइज होऊन जाते. बघा स्तोत्र संहिता याचा 91 अध्यायाचे 11 आणि 12 वचन. कारण तुझ्या
सर्व मार्गात तुझ्या रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांस आज्ञा देईल. तुझ्या पायाला दगडाचे ठेच लागून आहे, म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. सैताननं हे वचन घेतले आणि बोलले, आणि हे वचन सत्य आहे, आणि तू देवाचा पुत्र असेल तर देव तुझे रक्षण करील. उडी मार. या बधामध्ये पुष्कळ लोक दवाई मेडिसिन्स वगैरे नाही घ्यायचे. तू देवाचे पुत्र असेल तर, तू प्रार्थना करणारे असेल तर तू दवाई नाही खायची. मार्क शुभवर्तमानमध्ये हे वचन 16वा अध्यायामध्ये हे वचन वाचताना विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये हे क्रिया होणार, आणि तुम्ही विष पिणार आणि तुम्हाला काही नाही होणार. आणि तू येशू ख्रिस्तावर विश्वास करत असेल तर, तुला देवावर विश्वास असेल तर तू विष पी आणि तुला काही होणार नाही असे म्हणत आहे. स्टेजवर तर प्रार्थना होताना लोक बरे होताना लोक एक लंगड्याला आणतो, तुला विश्वास असेल तर याला तू बरं कर. तू देवाचे पुत्र असेल तर तू याला बरे कर, असे शैतान आपल्या जीवनामध्ये प्रश्न आणतो. सैतानासमोर झुकू नका. देवाच्या वचनमध्ये लिहून आहे, तू उडी मारल्या तर नाही, तू पडल्या तर. स्तोत्रसंहिता 91 यासाठी लिहिले आहे का तू उडी मारलं तर देव वाचवते असे नाही. तुला कोणी ढकलले तर देव तुला वाचवणार. देवाच्या महानता विषय सांगत हे कीर्तन लिहिलेले आहे. देवाच्या महानता विषयी इथं लिहून आहे. देवाच्या व्यक्तिगत कार्याविषयी इथं लिहून आहे. देव व्यक्तिगतनं आपले केअर करतो, सांभाळतो तो आपल्याला. देव व्यक्तिगत रीतीनं आपले सुरक्षा करतो याच्या विषयी इथं लिहून आहे. आणि त्याला म्हटले, तू देवाचे पुत्र असलास तरी खाली उडी टाक, कारण असे लिहिलेले आहे, तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करीन आणि तुझ्या पायाला दगडांची ठेच लागू नाही, म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूनं त्याला म्हटले, आणखीन असे लिहिलेले आहे की प्रभू जो तुझा देव आहे त्याची परीक्षा पाहू नको, असे अनुवादच्या पुस्तकमध्ये पण लिहून आहे. अनुवाद याचा 6वा अध्याय 16 वचनमध्ये, तुमचा देव परमेश्वर याची परीक्षा तुम्ही करू नका. देवाची परीक्षा का करणे? तुझा देव परमेश्वर याच्यापाशी तू आणण्यासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्व लोकात असो. अहज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. समजून राहिले का? देवाची परीक्षा नाही घेतले पाहिजे. तू देव असेल तर माझी रक्षा कर, तू देव असेल तर माझे पालन पोषण कर. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देते आहे, पहा कुमारी गर्भवती होईल. तुमचा देव परमेश्वर याची परीक्षा तुम्ही मस्सा देश पाहिले तशी पाडू नका. त्याची परीक्षा आपण नाही घेतली पाहिजे. त्याची परीक्षा आपल्याला घेता नाही येत. देवाचे वचन सत्य आहे की नाही आहे, काय प्रयोग आणि प्रयत्न नाही केले पाहिजे. हसत तुम्हाला एक गोष्टी मी सांगते. प्रभूनं म्हटले होते का राईच्या बी इतके तुमचे विश्वास असतील, या डोंगरला जाऊन समुद्रामध्ये पड, ते तुमचे ऐकीन. काऊन डोंगरला आपण समुद्रामध्ये पड म्हणले पाहिजे? काऊन आपण ती परीक्षा घेतली पाहिजे? प्रभूनं सांगितले, त्याचा अर्थ समजून त्याची महानता आपण समजले पाहिजे. विश्वासच्या द्वारा मोठे आणि महान कार्य आपण करतो, हे सांगासाठी येशू ख्रिस्तानं हे उदाहरण दिले.
एकनं डोंगर समोर उभे होते आणि त्यानं डोंगरला म्हणला, हे डोंगर डोंगर समुद्रामध्ये जाऊन पड. आणि तो डोळे उघडून बघत होते म्हणतो. आणि डोंगर त्याच्या समोरच होतं. त्यानं म्हटले होते, मला अगोदरच माहीत आहे. त्यानं डोळे कुठे उघडायला पाहिजे नव्हते माहीत आहे का? तो समुद्राकडे जाऊन डोळे उघडून बघले पाहिजे नव्हते. आणि तो खरोखरच विश्वासी असले तर तो डोंगरकडे डोळे उघडून काऊन बघून राहिला? तो समुद्राकडे जाऊन डोळे उघडून बघितले पाहिजे नव्हते, आई किंवा नाही? आज अनेक लोक वचनचे गलत इस्तेमाल करून पडून राहिले खाली. यासाठी आज आपल्याकडं देवाचे वचन आहे आणि त्याचे करार आहे. त्याची कृपा मिळासाठी आपण बघितले पाहिजे, पण त्याचे वचन पूर्ण होते किंवा नाही होत असे आपण त्याचे परीक्षण नाही केले पाहिजे. आज पुष्कळ लोक देवासोबत सौदा करून राहिले, प्रभू तू मला हे देशील तर मी तुला हे देणार. चुकीची जागृती आहे. देवाच्या विषयीमध्ये खरोखरच जागृती पाहिजे. यासाठीच येशू ख्रिस्त म्हणून राहिले की तू आपल्या प्रभू परमेश्वराची परीक्षा नका घेऊ. वचनच्या द्वाराच उत्तर येशू ख्रिस्त देऊन राहिले. दुसऱ्या परीक्षावर येशू मसीह विजय झाले. त्याच्यानंतर अजून परीक्षावर परीक्षा, परीक्षाचा नंतर परीक्षा. देव अनुमती देते, देवाला माहीत करून घे. एक व्यक्ती व्यायाम नंतर व्यायाम केले तर त्याची ध्येय बलवंत होते ना. यासाठी देव आपल्याला अनेक परीक्षा म्हणून घेऊन जातो आणि आपल्याला बलवंत करतो. 8वा वचन आपण बघू. नंतर सैताननं त्याला एक मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव त्याला दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. काही पवित्र शास्त्राचे पंडित या वचनला घेऊन असे सांगितले का त्याला तो स्पेसमध्ये घेऊन गेले. म्हणजे संपूर्ण जग बघासाठी स्पेसमध्ये जावं लागतो. म्हणजे विशाल आकाशामध्ये गेले तरच आपल्याला संपूर्ण भूमंडल दिसतो. इफिसियो याच्या 6व्या अध्यायामध्ये याचा नाव आकाश मंडलचे हाकीम, आकाश मंडलमध्ये असणारे दुष्ट आत्मा आहे. देवानं त्याला स्वर्गातून म्हणजे सैतानाला स्वर्गातून खाली पाडले तेव्हा तो आकाश मंडल मध्ये राहून त्यानं आपले नेटवर्क बनवून घेतले. यासाठी तो प्रभूला उच्च स्तरावर घेऊन गेले आणि संपूर्ण जगतला त्याला दाखवले. डोळ्याच्या अभिलाषाद्वारा त्याची परीक्षा घेऊन राहिले. बघा पवित्र शास्त्रामध्ये काही लोक त्यांच्या आशाच्या द्वारा परीक्षामध्ये पडले. त्यांचे उदाहरण यहोशुआच्या पुस्तकमध्ये आकान नावाचा एक व्यक्ती सिनारच्या वस्त्रासाठी आणि सोन्याच्या इटासाठी तो परीक्षामध्ये पडला. आकानला दगडानं मारून त्याला आकोरच्या खाईमध्ये त्याला दफनवले. तसेच पवित्र शास्त्रामध्ये एलिशाचे शिष्य असलेले गहेजी नयमानकडून त्यानं सोनं आणि वस्त्र आणून घेतले. तो पण परीक्षामध्ये पडून असफल झाला. तो आणि त्याच्या पिढीला कुष्ठरोग मुफ्तमध्ये मिळाले. यासाठी डोळ्याच्या अभिलाषाच्या द्वारा, शरीराच्या अभिलाषाच्या द्वारा,
जीविकाच्या घमंडच्या द्वारा प्रत्येक लोकाची परीक्षा शैतान घेतो. कारण आपण शरीरमंदी आहो आणि शरीराला काही अवसर असतो. आपल्या शरीराला शोक असतो आणि आपल्या शरीराला काय गरजे असतो. शरीराला सुख पाहिजे आणि शरीराला एक आशा असतो का आपण मोठे झाले पाहिजे. एका व्यक्तीला देवाच्या विरोधमंदी करासाठी शैतान डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा आणि जीविकाचा घमंडचा उपयोग करतो. तो जगाला दाखवून राहिले, जगाच्या वैभवला दाखवून राहिले, जगाच्या धनसंपत्तीला दाखवून राहिले, हे सर्व माझे आहे आणि मी तुला देणार. एक वेळा थांबा. योहान शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानं शैतानी विषय सांगितले. तुम्हाला माहित आहे ना? तुम्ही आपले वडील शैतान कडून आहे आणि तुम्ही त्याची संतान आहे आणि तो खोटा आहे आणि खोट्यांचे वडील आहे. शैतान खोटा आहे आणि तो खोट्याचे मूल आहे. आणि शैतान येशू ख्रिस्ताला म्हणत आहे का मी तुला हा सर्व जग देणार. का तो खरंच येशू ख्रिस्ताला जग देणार? येशू ख्रिस्त त्याची गोष्टी ऐकून त्याच्या समोर झुकले पाहिजे का? नाहीतरी देवाची गोष्टी ऐकून देवाच्या समोर झुकले पाहिजे का? उत्पत्तीचे पुस्तक 3रा अध्यायामध्ये देवानं आदामला म्हणाले, आदाम तुन मीनं सांगलेली गोष्टी नाही ऐकून, तुन आपल्या बायकोची गोष्ट ऐकून तुन हे फळ खाल्ले. देवानं अब्राहम सोबत बोलताना अब्राहमला म्हटले का तू आपली बायको साराची गोष्टी ऐकून हागर सोबत गेले. मग कोणाची गोष्टी कोण ऐकले पाहिजे? शैतानाची गोष्टी ऐकले पाहिजे का देवाची गोष्टी ऐकले पाहिजे? आपण तुम्ही लक्ष द्या, देवाला आपण पहिला स्थान दिले पाहिजे. तू आपल्या परमेश्वरला प्रेम कर, त्याचा आदर कर असे लिहून आहे. तू त्याला सोडून कोणाचेच आदर करू नको. आणि शैतान म्हणतो का तू माझ्या समोर पडून दंडवत कर. येशू ख्रिस्ताला तो सर्व राज्य देतो म्हणत आहे. मग देव का म्हणतो येशू ख्रिस्ताला? तू ख्रिस्त प्रभू देव आपला राज्य तुझ्या हातामध्ये देतवरी, तो तुला आशीर्वाद देतवरी तू उजव्या हाताकडे राहशी. काऊन तो इतकी वाट बघते देव राज्य तुझ्या हातामध्ये द्यासाठी? तू आता मला झुकून दंडवत कर, हे सर्व राज्य मी तुला देईन. तुला कोणता ऑफर चांगला वाटते तू बघ, असे शैतान येशू ख्रिस्ताला म्हणतो. परमेश्वर देवाचे क्रूसीकरण झाल्यानंतर, त्याच्या पुनरुत्थान झाल्यानंतर, त्याचे स्वर्गरोहण झाल्यानंतर आणि 1000 वर्षाचा राज्य देव त्याच्या हातामध्ये दिल्यानंतर, तेव्हा तो आपलं राज्य आपल्या पुत्राच्या हाती देईल. 1000 वर्षासाठी देव तुझ्या हातामध्ये राज्य देणार. तवरीत कशाला वाट बघते? आता तू माझ्या समोर दंडवत कर, मी तुला हा राज्य देऊन देईन. जवळच राज्य आहे, फक्त माझी एक गोष्टी ऐक, माझ्या समोर दंडवत कर, नाही तर तुला क्रूसाच्या मार्गाने जावी लागेल. बघा शैतानाचे विचार आणि सोच किती कृत्रिम आहे. आज कितीतरी लोक जगामध्ये शैतानाला दंडवत करून ते लोक श्रीमान आणि धनवान होऊन राहिले. शैतानानं एका व्यक्तीला धनवंत केले म्हणजे तो या जगाच्या पापामध्ये पडला, याच्या कारणानेच तो झाला. त्याच्या मार्गामध्ये नीती नसतो, त्याच्या मार्गामध्ये सत्य नसतो, त्याच्या मार्गामध्ये न्याय नसतो. पण देवाच्या मार्गामध्ये
नीती असतो, सत्य असतो, न्याय असतो आणि तो असतो. आणि कोणी पण या जगाची आशा केले तर तो शैतानाचा समोर झुकतो. या जगाचा वैभवसाठी तू कधीच आशा नाही केली पाहिजे. जो व्यक्ती स्वतःला स्वतः लहान करतो तो देवाच्या द्वारा उचलले जाईन असे आपल्याला शास्त्र सांगतो. या जगामध्ये तुझी महिमा झाली पाहिजे म्हणले तर तू स्वतःला लहान केले पाहिजे. देवाचे सिद्धांत वेगळे असतो आणि सैतानाचे विधान वेगळे असतो. आणि त्याचे विधान का आहे, त्याच्या समोर झुकून त्याला दंडवत केले तर अपवित्रसाठी, वासनासाठी, व्यभिचारसाठी, चोरीसाठी आणि झगडेसाठी तुम्ही पडून दंडवत करून नमस्कार केले तर या जगामध्ये मोठे होतील आणि पैसेवाले होतील. आणि सेम टाइम मध्ये देवाचा वचन आपल्याला म्हणतो का या जगामध्ये मोठे होण्यासाठी तुला दीन होवे लागेल. देवाचं वचन सांगतो का दीन आणि नम्र होऊन देवाचे वचन ऐकून समयवर्त तू मोठे होशील. पण शैतान तसे नाही सांगत. तू मला नमस्कार कर आणि माझे विधानचा पालन कर, मी तुला मोठे करणार, शैतान असे सांगतो. नीती नसलेले लोक आशीर्वादी आहो सांगून घेतो ते शैतानाकडून आहे. पापामध्ये असलेला व्यक्ती तो धनी होऊन राहिला, तो शैतानाच्या द्वारा धनी होऊन राहिला. त्या धनामध्ये शांती नाही आहे, त्या धनामध्ये आनंद नाही आहे, त्या धनामध्ये संतुष्टी नाही आहे, त्याच्यामध्ये समाधान नाही आणि त्याच्यामध्ये नीती पण नाही. त्याला तो अनुभव नाही करू शकत कारण तो पंख लावून उडून जातो. या जगामध्ये असे कितीतरी लोक आहे गलत रीतीनं धन संपत्ती बनवून त्या लोकाला आज एक वेळाचा जेवण नाही मिळत आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे शैताना निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची उपासना कर असे लिहिले आहे. अनुवादची पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 16 वचन. 13 वचन मध्ये तू फक्त आपले प्रभू परमेश्वरची सेवा कर. आतापर्यंत यहुदी लोक कुणाच्या समोर आपले डोके नाही झुकवत. एस्तारच्या पुस्तक मध्ये मोद्रेक हमोरच्या समोर आपले डोके नाही झुकवत. स्टिफ नेकड पीपल, इस्रायली लोक इतर चे देवाला केव्हाच आपले त्यांच्या समोर डोके नाही झुकवत. मूर्तीच्या समोर ते लोक आपले डोके नाही झुकवत आणि यहोवा परमेश्वरला सोडून ते लोक कुणाचीच आराधना नाही करत. मीच तुझा परमेश्वर आहे आणि मला सोडून तू इतर देवताला दंडवत नाही करायचे. देव आपली महिमा कुणालाच नाही देत. तू आपली प्रभू परमेश्वरची सेवा कर. तेव्हा त्याला शैतान सोडून चालले गेले. 3 प्रकारची परीक्षा होतो: डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा, जीविकाचे घमंड. या 3 परीक्षावर येशू ख्रिस्त विजय झाल्यानंतर तो सेवेमध्ये आले. डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा आणि जीविकाचा घमंड. ज्या सेवक याच्यावर विजय नाही होत तो सेवेमध्ये काही कामाचे नाही. डोळ्याची अभिलाषा, शरीरची अभिलाषा, जीविकाचा घमंड याच्यावर सेवक जयवंत नाही झाले तर तो सेवा नाही करू शकत, सेवाचे कामी नाही येत. सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती याच्यावर जय मिळवले पाहिजे.
तू आपल्या शरीरवर्त जय मिळवले पाहिजे, या जगामध्ये असलेले वैभववर्त जय मिळवले पाहिजे. देवाचे तू ऐकले पाहिजे, तेव्हाच तू विजयवंत सेवा करू शकणार. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. हे सर्वात पहिलं सेवामध्ये याच्या अगोदर घडलेली गोष्टी असले तर तो गेत्सेमनीच्या बागामध्ये पकडव्याची रात्री, त्या रात्री तो प्रार्थना करताना आणि प्रार्थना करत असताना त्याचे घाम रक्त सारखे खाली पडताना परमेश्वराचे दूत येऊन त्याची सेवा केली. तो थकून असताना आणि त्याची परीक्षा घेत असताना परमेश्वराचे दूत येऊन त्याची सेवा केली. असे कोणासोबत नाही घडले, फक्त प्रभू सोबतच घडले असे आपल्याला वचन सांगून राहिले. 12 वचन पासून, नंतर योहान बंदीत पडला आहे हे ऐकून येशू गलिलात निघून गेला. येथून येशू ख्रिस्त मोठ्यानं सेवामध्ये आले. मार्क शुभवर्तमान याचा 1 अध्याय 14 वचन. योहानला बंदी गुहेत नेल्यानंतर येशू ख्रिस्त सेवामध्ये आले. त्याची मृत्यू बंदीगृहेतच झाली. बप्तिस्मा देणारा योहान बंदीगृहेत जाणे, इथं आपल्याला 2 भाग दिसतो. पहिलं गोष्टी, तो बंदीगृहेत गेल्यानंतर येशू ख्रिस्त पब्लिक मिनिस्ट्री आरंभ करतो. योहाननं आपले शिष्य येशू ख्रिस्ताकडे पाठवले, तूच आहे का आम्हाला दुसऱ्याची वाट बघावी लागेल. योहानचा जीवनाचा काळ आपण बघले तर येशू ख्रिस्त पब्लिक मिनिस्ट्री आरंभ केले तेव्हाच त्याचे डोके कापून त्याला मारण्यात आले. योहान बप्तिस्मा देणाऱ्याची मृत्यू झाल्यानंतर येशू ख्रिस्तानं आपली सेवा आरंभ केली होती. त्या काळातले लोक म्हणू लागले का योहान बप्तिस्मा देणारा तो परत आला. योहान बंदीगृहात टाकण्यात आले आणि येशू ख्रिस्तानं आपली सेवाचे आरंभ केले. बघा तुम्ही, सेवा थांबत नाही. एकाचा बादमंदी दुसरं सेवाले आरंभ ठेवले. बघा तुम्ही, गेल्या पिढीमध्ये सेवा केलेले लोक त्याच्यानंतर आज आम्ही करतो आणि आपल्यानंतर दुसरे लोक हे सेवा करणार. सेवाचे कार्य कधीच नाही थांबत. हे ऐकून येशू गलील निघून गेला. गलीलमध्येच नासरत आहे आणि गलीलमध्येच काफरनाहूम आहे. यांच्या हद्दीत असलेले समुद्रातील वरली काफरनाहूम जाऊन राहिला, यासाठी की यशया संदेष्टाच्या द्वारा जे सांगलेले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जुबलून प्रांत व नप्ताली प्रांत समुद्र तीरांची यर्दनाच्या पलीकडे देश विदेश लोकांचा गलील, असा आशा अंधकारात बसलेले लोकांना मोठा प्रकाश पाहिले आणि मृत्यूंच्या प्रदेशात व छायात बसलेले ज्योती उगवली आहे. यहोशूच्या काळामध्ये कनान देश वाटप करताना फलाना गोत्राला त्या लोकांना या प्रदेशामध्ये पाठवले होते. त्या लोकांना मोठे उजेड पाहिले. यशाचा ग्रंथ याचा 9 अध्याय 2 वचन आपण बघू. अंधकारात चालण्या लोकांना मोठा प्रकाश पाहिले आहे. मृत्यूच्या प्रदेशात बसण्यावर प्रकाश पडला आहे. तो राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिले आहे. हंगामाच्या उत्सवासमयी करण्याचे आनंदप्रमाणे लूट वाटून घेण्याच्या लोकांना आनंदप्रमाणे ते तुझ्या समोर आनंद करीतात.
प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा गलील प्रांतामध्ये सुरू असतील. विशेष करून गलील प्रांतामध्ये झालेली सेवामधून, कफरनहूममधून आणि यरुशलेममध्ये आणि गलीलचे सर्व प्रांतामध्ये ख्रिस्ताने केलेल्या सेवाला मते त्याला कव्हर करून राहिले होते. झुबलोन आणि नप्तालीमध्ये असलेले लोक मोठ्या उजेलले पाहिले, म्हणजे त्या लोकांना येशू ख्रिस्ताला बघितले. ते लोक आनंदित होऊन राहिले. त्या लोकांना आश्चर्य वाटत राहिले. त्या प्रांतामध्ये असलेले अन्य जाती लोक एक मोठ्या उजेलला त्या लोकांना बघितले. तेव्हापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचा राज्य जवळ आले आहे. मार्क 1:1, मार्क 1:14. देवाच्या राज्याचा स्वार्थ आरंभ झाले. देवाचं राज्य जवळ आहे, पश्चाताप करा. संपूर्ण गलील प्रांतामध्ये येशू प्रचार करत करत तो गेला. येशू ख्रिस्त शुभ वर्तमान सांगून राहिले, म्हणजे तो स्वतःच्या बारेमध्येच लोकांना सांगून राहिले. सर्वकालिक जीवनविषयी तो लोकांना सांगून राहिले. स्वर्गाच्या राज्याविषयीमध्ये त्यांना लोकांना सांगितले. तो तारणच्या विषयीमध्ये संपूर्ण गलीलमध्ये सांगत तो आला. 18 वचन पासून ते 24 वचन पर्यंत येशू ख्रिस्तानं 4 शिष्यांना बोलावले. आंद्रियास आणि पेत्र हे दोघं भाऊ आहे. याकूब आणि योहान्ना हे दोघं भाऊ आहे. मार्क शुभवर्तमान काय शुभवर्तमान सांगत आहे आणि मत्ते शुभवर्तमान काय शुभवर्तमान सांगत आहे, त्याच्या अनुसार तो आपल्या शिष्य लोकांना बोलावून राहिले. लुका याचा 5व्या अध्यायामध्ये पेत्राला बोलावले असं आपल्याला तिथं दिसतो. योहान शुभवर्तमान मध्ये 1ल्या अध्यायामध्ये आंद्रियासला बोलावले आपल्याला दिसतो. आंद्रियासनं पेत्राला येशू ख्रिस्ताजवळ आणले असे आपल्याला दिसतो. पेत्र माशाचे जाळ धुत असताना येशू ख्रिस्तानं म्हणले का त्याला गहिराईमध्ये टाक, आणि त्यानं गहिराईमध्ये जाल टाकल्यानंतर त्याचे जाल माशानं भरून आले. हे आपल्याला लुका शुभवर्तमान 5वा अध्याय सांगतो. यासाठी सर्वात अगोदर देवानं आंद्रियासले बोलावले आणि त्याच्यानंतर पेत्राले बोलावले आणि देवानं त्याचे नाव ठेवले. त्याचे अगोदरचे नाव शिमोन होते आणि हे नाव त्याचे आई वडीलनं ठेवले होते. पेत्र हा नाव येशू ख्रिस्तानं ठेवले. पेत्र म्हणजे पेट्रो, पेट्रो म्हणजे दगड, आणि या नावातच पीटर म्हणून नाव आले. पेत्रा, तू दगड आहे, तुझ्यावर मी आपली मंडळी बनवणार. मत्ते शुभवर्तमान मध्ये पेत्राला शिमोन म्हणून तो इथे लिहून राहिले. त्यानं त्यास म्हटले, माझ्या मागं चाला, माझ्या म्हणजे मी तुम्हास मनुष्य धरणारे करीन. लूक शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 10 वचन मध्ये म्हणतो, तसे शिमोनचे भागीदार जबुदीचे पुत्र याकोब व योहान हे विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू मनुष्याला धरशील. बघा, इथे 4 शिष्य आहे आणि चारेचे वेगळे वेगळे जाल आहे. पेत्राचे जाल भरले, याकोबचे जाल भरले, योहानचे जाल भरले, आंद्रियासचे जाल भरले. तेव्हा येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणत आहे, घाबरू नका, मी तुम्हाला मनुष्य धरणारे बनवणार. त्या लोकांना त्याच्यावर विश्वास करून त्याचे मागे चालले. तिथून पुढे गेल्यावर त्यानं दुसरे दोघे भाऊ म्हणजे जबदीचे पुत्र याकोब
व त्याचे भाऊ योहान यांस आपला बाप जब्दी यांचे बरोबर त्वरात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्यांना त्यास बोलावले. मग ते तारू व आपला बाप यास लगेच सोडून त्यास मागे चालले. प्रेषित मंदी आपल्याला आंद्रियास, पेत्र, याकोब, योहान दिसतो. सर्वात पहिलं बायबलमध्ये शहीद प्रेषिताच्या कृत्यामध्ये आपल्याला याकोब दिसतो. हेरोदच्या द्वारा तलवारने याकोबची सर्वात पहिलं प्रेरित मध्ये हत्या झाली. योहानला सोडून सगळे प्रेरित लोकांचे हत्या झाले. आपण वचन बघताना येशू ख्रिस्तांना त्या लोकांना बोलावले आणि ते लोक त्याचे मागे गेले. त्या लोकांना असेच येशू ख्रिस्तावर विश्वास नाही केले. त्या लोकांना त्याचे उपदेश ऐकले. त्या लोकांनी त्याचे कार्य बघितले. त्या लोकांना कधीच त्याच्यासारखं कोणी नाही बोलले ते ऐकले. त्याच्याकडं सर्व काळीचे वचन आहे आणि ते लोक त्याचे मागे झाले. 3.5 वर्ष ते लोक प्रभू येशू ख्रिस्तासोबतच होते. प्रधान शिष्यासारखे पेत्र, याकूब, योहान येशू ख्रिस्तासोबतच राहत होते. शिष्यामध्ये हे तिघही लोक आपल्याला मुख्य आणि प्रधान दिसतो. नंतर येशू सभास्थान शिक्षा देत राज्याची स्वार्थ गाजवेत आणि लोकांतले सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे दुखीनं बरी करीत सर्व गलीलमध्ये फिरला आणि त्याची कीर्ती सूर्य देशभर पसरली. तेव्हा ज्यास नाना प्रकारचे रोग व वेदना लागलेले होते, जे भूतग्रस्त, फेप्रेकारी व पक्षघाती होते, असे सर्व दुःख्यांस त्याच्याकडे आणले आणि त्यानं त्यास बरे केले. येशू ख्रिस्ताने उपदेशची सेवा आणि स्वस्थ करण्याची सेवा ही दोन्ही सेवा त्यानं केली आणि त्याच्याकडं स्वस्थ करासाठी सामर्थ्य होती. त्यानं प्रत्येक व्यक्तीला बरे केले. योहान आखरी भागामध्ये त्याचे कार्याविषयी तो लिहिला आणि तो म्हटला होता की येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी लिहिले असले तर या जगामध्ये ग्रंथ नाही मावले असते. तो गलील प्रांतामध्ये उपदेश करताना आणि लोकांना बरे करताना तो एकाच ठिकाणी राहून नाही गेला. तो संचार करत, प्रवास करत देवाचे कार्य केले. मग गलील आणि दक्कपोलिस मध्ये मोठे 10 शहरले मिळून एक शहर, त्याला दक्कपोलिस म्हणतो. यरुशलेम यहुदिया व यर्दनाच्या पलीकडच देश, यातून लोकांचे थावांचे थेवा त्याचे मागे चालले. एक मोठे जनसमूह येशू ख्रिस्ताचे मागे चालले. बघा, तो डोंगरवर उपदेश द्यायच्या अगोदरच सर्व प्रांतामध्ये त्याचे नाव प्रख्यात झाले. त्याचे काम आणि कार्य सर्व स्थळी गाजवले. त्याच्या अद्भुताच्या द्वारा, त्याचे बरे कार्याच्या द्वारा, त्याचे उपदेशाच्या द्वारा त्याचे नाव सर्व प्रांतामध्ये गाजवले.